नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. बातमीपत्राची सुरुवात करतोय आत्ताच्या एका महत्त्वाच्या बातमीनं. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे तसंच राष्ट्रवादीच्या नेत्या ठोंबरे पाटील नाशिकात पोहोचल्या. नाशिक पोलीस आयुक्तांची त्यांनी भेट घेतली. भोंदू अशोक खरात प्रकरणासंदर्भात त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली. खरातचं रॅकेट चाकणकर चालवत होत्या असं ठोंबरेंनी यावेळेला आयुक्तांना सांगितलं. चाकणकरांची चौकशी अजूनही का नाही असा देखील प्रश्न त्यांनी विचारला. महिला आयोगाकडे पीडित महिलांनी तक्रार केलेली होती. याही संदर्भात आयुक्तांबरोबर चर्चा करण्यात आली. नाशिक पोलीस आयुक्तांची या सगळ्याच नेत्यांनी भेट घेतली. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील तसंच संगीता तिवारी हे सगळेच जण आज नाशिक आयुक्तालयामध्ये आयुक्तांना जाऊन भेटले. त्यांनी फक्त पहिला FIR लिहून घेतलेला आहे. मात्र SIT FIRच्या 3 दिवस आधीच फॉर्म झालेली होती. त्यामुळे त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्याकडे असणारं जे काही डॉक्युमेंटेशन आहे ते डॉक्युमेंटेशन SIT कडे वर्ग केलेलं आहे आणि IO सुद्धा तिकडे गेलेले आहेत सूर्यवंशीजी. त्यामुळे या सगळ्या प्रकरणातली जी काही आत्ता तपासाची गती आहे किंवा आत्ता काय नेमकं आमची प्रश्न आहेत त्याची जी उत्तरं आहेत ती सगळी SITशी चर्चा केल्यानंतर मिळू शकतात. एवढी भयानक गोष्ट आहे की राज्य महिला आयोगाकडे आलेल्या पीडिता जेव्हा त्यांचं समुपदेशन होतं त्यावेळेला ते समुपदेशन होत असताना तुम्ही तुमच्या पत्रिकेतले ग्रह चेक करून बघा, असे असे बाबा आहेत असा करून ते प्रकरण वर्ग केलं जात होतं. त्याच्यामुळे शहर पोलिसांनी जरी प्रकरण SIT कडे दिलं असेल तरी यांच्याकडेही आम्ही कायदेशीर पद्धतीने निवेदन दिले की रुपाली चाकणकर यांना तातडीने अटक झाली पाहिजे.